जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास 6वा महंत लक्षण नाम श्रीराम समर्थ शुद्ध नेटके लिहावे लेहोन शुद्ध शोधावे शोधून शुद्ध वाचावे चुको नये श्रीराम समर्थ। बघा, समर्थांनी दशक 11वा भीमदशक दिलाय, समास 6वा महंत लक्षण दिलाय, महंत लक्षण नाम दिलेला आहे। आता समर्थांना काय दिलेत व कोणाची लक्षणं दिलेत? इथं महंताची लक्षणं दिलेली आहेत। महंत म्हणजे महत्वाचा, ज्याच्याकडे सर्व गुण संपन्न, ज्याचं चरित्र श्रीरामासारखं आहे असा तो कोण? महंत। महंत समर्थांना सांगायचं इथं की महंताने कसं आचरण करावं। महंत कुणी एक व्यक्ती नसून सर्वांना महंत बनवायला घेतलेलं आहे समर्थांनी। जो जो श्रीरामांच्या आचरणामध्ये येईल तो महंताची भूमिका काय करतो? पार पाडतो। म्हणून समर्थांनी आपल्याला गेल्या समासात राजकारण पण शिकवलं। राजकारण करायचं पण कुणाशी करायचं? विषयांशी, विकारांशी राजकारण करता आलं पाहिजे। चांगल्या गोष्टीसाठी राजकारण करता आलं पाहिजे। आता समर्थ आपल्याला काय सांगतात? महंताची लक्षणे कोणती? पहिल्या ओवीमध्ये काय दिलंय समर्थाने? शुद्ध नेटके लिहावे, शुद्ध लिहायचंय, अंतरी लिखाण शुद्ध करता आलं पाहिजे। लिखाण करायचंय, आपण लिहितो रोजच्या दैनंदिन जीवनात जे काही लिहितो ते तर शुद्ध नेटकं लिहायचंच, परंतु आपलं अंतरीचं जे लिखाण आहे जे फक्त आपल्यालाच माहीत असतं, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यालाच माहीत असतं। बघा, आपण बरेचसे गुण अवगुण करत असतो, इतरांना नाही कळले तरी आपल्याला काय कळत असतात। आपल्याला कळत असतं की मी काय लिखाण केलं आज, अंतरी लिखाण मी काय केलं हे आपल्याला माहित आहे। म्हणून समर्थ ओवीमध्ये सांगताना द्वैत अद्वैत दोन्ही भागामध्ये सांगितलंय काय? शुद्ध नेटके लिहावे, शुद्ध व चांगलं लिहावे। जे काही असेल शुद्ध व चांगले लिहावे, म्हणजे जे जे काही चांगलं असेल तेवढं काय करायचंय? लिहायचंय। आणि लिहिल्यानंतर आपण जे काही कर्म करतो, जे काही आचरण करतो, जे काही आंतरिक लिखाण करतोय, बाहेर लिखाण करतोय, दोन्ही भाग समजून घ्यायचेत आपल्याला। ते काय करायचेत? नुसतं लिहायचं नाही, समर्थ म्हटले लिहिल्यानंतर शुद्ध अशुद्ध तपासायचंय की बाबा माझं जे लिखाण केलंय, मी जे कर्माचं लिखाण केलंय, जे रिअल मधलं, जे म्हणजे आपण अभ्यासात जे लिखाण करतो, एखादं पुस्तक लिहितो, ते आपल्याला तपासता आलं पाहिजे। माझं शुद्ध आहे का अशुद्ध आहे, कुठं व्याकरण चुकलंय का कुठं वाक्य चुकलंय, हे आपल्याला तपासता आलं पाहिजे। म्हणजे समर्थ दोन्ही बाजूनी सांगतायत आपल्याला की लिहिल्यानंतर शुद्ध अशुद्ध लेहोन शुद्ध शोधावे, म्हणजे शुद्ध अशुद्ध शोधायचे, शोधता आलं पाहिजे। आपल्याला शोधता आलं पाहिजे। समर्थ आपल्याला दाखवून देतात। बघा, बऱ्याच वेळा असे भाग होतात की काय? बऱ्याच वेळा असे भाग होतात की आहे असं समर्थ आपल्याला सांगतात, बघा मी आज असं केलं। एक भाग शिपाई होते ऑफिसमध्ये आणि ते काय करायचे? साहेबाच्या डब्यामधील रोज काकडी घ्यायचे आणि खायचे। आणि ते श्रवणाला जात होते आणि एक दिवस ते श्रवणाला बसले असता समर्थांनी भाग दिला की बाबा नाही बाबा, मी रोज डबा घेऊन जातोय साहेबांचा आणि त्यातील काय करतोय? काकडी चोरून खातोय। आता जो खाणार आहे त्याला कळलं ना की आपलं लिखाण काय झालंय? अशुद्ध झालंय अंतरी। त्याने ती कबुली केली आणि ते लिखाण त्या दिवसापासून विचारून घेतल्याशिवाय खाल्लं नाही। लक्षात ठेवा, चोरून खाण्याचं बंद केलं, म्हणजे हे लिखाण काय केलं? शुद्ध चांगलं लिखाण करायला सुरुवात केली। आणि म्हणून समर्थ काय म्हणतात की बाबा झालंय पण ते सुधारता आलं पाहिजे, अशुद्ध झालंय ते पण शुद्ध करून घेता आलं पाहिजे। म्हणून समर्थांनी ओवीच दिली, शुद्ध नेटके लिहावे, लेहोण शुद्ध शोधावे। लिहिलं तरी
जे काय शुद्ध अशुद्ध शोधता आलं पाहिजे. शोधून शुद्ध वाचावे. तपासल्यावर शुद्ध काय करावे? वाचावे. व वाचताना काय करू नये? चुका करू नये. कारण का हो? समर्थांना काय सांगायचंय? आपल्याला काय झालं पाहिजे? समजलं पाहिजे की शुद्ध लिहायचंय. लिहिल्यानंतर पुन्हा शुद्ध शोधायचंय. शुद्ध अशुद्ध त्यातून शोधायचंय. आणि शोधून पुन्हा जे चांगलं केलंय ते पुन्हा वाचायचंय. म्हणजे यातून अद्वैत चुकू नये. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? द्वैत भाग तर आहेच की बाबा एखादं लिखाण केलं तर शुद्ध लिहावं. अगोदरच लिहिताना काय लिहावं? शुद्ध लिहावं. आणि लिहिल्यानंतर पुन्हा तपासायचंय की बाबा हे शुद्ध आहे, कोणतं शुद्ध आहे, अशुद्ध आहे. आणि पुन्हा लिहून झाल्यानंतर पुन्हा वाचायचंय. पुन्हा चुकायचं नाही त्या वाक्यामध्ये. पुन्हा चुकायचं. एकदा चूक सुधारल्यानंतर पुन्हा चुकायचं नाही. अद्वैत भाग काय आहे यामध्ये समर्थ सांगतायत की बाबा एकदा लिखाण झालंय ना अंतरी, उत्तमाची पेरणी झाली ना, उत्तमाचं लिखाण झालेलं आहे, सगळ्या चुका काढून झालेल्या आहेत. आता वाचताना कसं वाचलं पाहिजे? शुद्ध वाचता आलं पाहिजे. म्हणजे समर्थांना काय सांगायचं? पुन्हा चुकायचं नाही. पुन्हा ती चूक करायची नाही. म्हणजे लिहिण्यात, शोधण्यात व नंतर वाचण्यात तीनही प्रकारात काय असावा? बिनचूकपणा असावा. जसा लिखाणात आहे तसा अंतरीच्या लिखाणात, अंतरी जे कर्माचं अंतरीचं शुद्ध लिखाण जे केलेलं आहे समर्थांनी आपल्याकडून करवून घेतलेलं आहे ते काय करायचंय? ते आपल्याला पुन्हा ते चुकता कामा नये. एकदा जे सुधारलंय व्यवस्थित, जे कर्म आपण व्यवस्थित सुधारणा केली ज्या कर्मामध्ये, त्यामध्ये पुन्हा चूक होता कामा नये. हा भाग सांगायचा आहे समर्थांना. स्वतः समर्थांनी सुद्धा काय हो, जे जे समर्थांच्या तोंडातून जे जे बोध पडले, जे जे वाक्य पडले ते हे दासबोध ग्रंथ आहे. हा दासबोध ग्रंथ आहे. कल्याण स्वामीने आहे तसा लिहिला दासबोध ग्रंथ. आणि या दासबोध ग्रंथामध्ये ज्या काही लिहिताना चुका झालेल्या होत्या त्या समर्थांनी स्वतः काय केलं? समर्थांनी स्वतः शोधून काढल्या. स्वतः पुन्हा ग्रंथ लिहून काढला. लक्षात घ्या. म्हणजे समर्थ सांगतात पण अगोदर काय केले त्यांनी? तशी कृती केलेली. म्हणजे स्वतः तसं आचरण केलेलं आहे आणि नंतर आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे. म्हणजे समर्थांना या एका ओवीमध्ये समर्थांनी खूप काही काय केलंय आपल्याला सांगितलेलं आहे. द्वैत अद्वैत भाग सांगितलेला आहे. श्रीराम समर्थ. शुद्ध नेटके लिहावे, लेहोण शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुकू नये. पुन्हा चुकायचं नाही. एकदा शुद्ध केलंय, लक्षात घ्या. एकदा परमेश्वराने आपल्याला अंतर्बाह्य शुद्ध केलेलं आहे तर पुन्हा ती चूक करायला जायचंय का हो? अजिबात नाही. समर्थ म्हणतात ज्या विषय विकारांनी आपल्याला फसवलं त्या विषय विकारांपासून आपल्याला काय घेता आलं पाहिजे? शिकवण घेता आली पाहिजे ना तिथून, की बाबा नाही आता याच्या नादाला लागायचं नाही. आपण चुकलोय. आता काय केलंय? समर्थांनी आपल्याला सुधरवले. आपली चूक काय केली? आपण सुधारली, शुद्ध केली. आता पुन्हा ती चूक करायची नाही. म्हणून समर्थांनी ही ओवी दिलेली आहे. विस्कळीत मातृका नेमस्त कराव्या, धाट्या जाणून सदृढ धराव्या, रंग राखोन भराव्या नाना कथा. बघा, विस्कळीत मातृका नेमस्त कराव्या. ज्या काही अक्षर काढताना काय असतं? अक्षरामध्ये काय असतं? काना मात्रा, वाकड्या तिकड्या ज्या रेषा झालेल्या असतात त्या काय करायच्या? समर्थ म्हणतात नीट सरळ करायच्या. म्हणजे लिखाण बघा एखाद्याचं इतकं सुंदर अक्षर असतं की बघितल्यानंतर असं काय हो, ते बघतच राहावं असं वाटतं. इतकं सुंदर अक्षर असतं. का असतं? कारण त्या अक्षरामध्ये काय झालेलं असतं? जे वळण आहे ते कुठं चुकलेलंच नसतं. काना मात्रा जे काय वेलांटी असेल काय असेल ते काय सगळं व्यवस्थित. म्हणून समर्थ काय म्हणतात की विस्कळीत मातृका नेमस्त कराव्या. जशा बाहेर आपण विस्कळीत मात्रा बाहेर पण करायच्यात. लक्षात घ्या. ज्याचं
म्हणजे अक्षर काय करायचंय, विस्कळीत झालेलं नीटनेटकं करायचंय. धाट्या जाणून सदृढ म्हणजे जे काय चुकलेलं असेल ते काय करायचंय, व्यवस्थित वाकडं तिकडं झालेलं असेल तरी ते सरळ करायचंय. रंग राखून भराव्या नाना कथा. जे आपण बघा पुस्तकं लिहितो, ग्रंथ लिहितात बघा, बरेचसे कवी कविता करतात, लिखाण करतात. म्हणून समर्थांना सांगायचंय व्यवस्थित काय करा, लिहून काढा. म्हणजे हे झाला भाग द्वैत. अद्वैत भाग काय निघतो यामध्ये, विस्कळीत मातृका नेमस्त कराव्या. आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतराचं चाललंय, अंतरामध्ये जे काय विस्कळीत झालेला आहे सगळा भाग, तो काय करायचा आहे, सरळ नीटनेटका करायचा आहे. म्हणजे अजूनही आपल्याकडून काय होतंय, चुकतंय, म्हणून काय करायचंय, ते नेमस्त करायचंय, पुन्हा नीटनेटकं करायचंय. म्हणून विस्कळीत मातृका नेमस्त कराव्या, धाट्या जाणून सदृढ धराव्या, रंग राखून भराव्या नाना कथा. म्हणजे जे काही आपण रंग आणायचा, श्रीरंग परमेश्वराचा रंग द्यायचा आहे, त्या लिखाणाला परमेश्वराचा रंग द्यायचा आहे. नाहीतर काय होतंय हो, आपला रंग कोणता आहे, आपला रंग बदलो आपण. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपलं काय बदलतं, मन बदलतं, जसं विचार बदलतात. म्हणजे संगत अवगुणांची लागली की आपलं लगेच काय होतो, रंग बदलतो. म्हणून समर्थ काय म्हणतात, रंग राखून भराव्या. आपले रंग बदलून द्यायचे नाहीत. प्रत्येक कर्मामध्ये असताना आपला रंग एकच पाहिजे, श्रीरंग. लक्षात ठेवा, म्हणजे बदलता कामा नये. ते समर्थांना सांगायचंय की विस्कळीत झालेलं जे काय विस्कळीत झालंय ते नीटनेटकं करायचंय. ते काय करायचंय, नीटनेटकं करायचंय. आणि ते एका सरळ रेषेत सवय लावायची. प्रत्येक कर्माला काय लावायची, सवय लावायची. आणि रंग बदलायचा नाही. का नाहीतर चांगल्या लोकांच्यात गेला की आपला एक रंग, वाईट संगतीत गेला की दुसरा रंग. म्हणजे रंग बदलायचे नाहीत, हे समर्थांना सांगायचं. एकच रंग पाहिजे बघा, बदल नाही पाहिजे कर्मामध्ये. कुठंही गेलो बघा, महंत कुणाला म्हटलंय समर्थांनी, इथं महंत, ही सगळी महंताची लक्षणं. हे सगळे गुण कुणामध्ये आहे हो, सद्गुरू परंपरा. आपण आता पाहतोय, आपण अनुभवतोय काय, ही सद्गुरू परंपरा. सर्व गुण, हे सर्व जे महंताची लक्षणे आहेत ती कुणाकडं आहेत हो, त्यांच्याकडंच आहे. जे ईश्वराचे अवतार आहेत, झाले आहेत, पुढे होणार, देणे ईश्वराचे, धर्मस्थापनेचे जे नर, ते विष्णूचे अवतार झाले आहेत, पुढे होणार, देणे ईश्वराचे. म्हणजे परमेश्वराचे अवतारच आहेत ना. जी लोक ज्या कुणाकडं हे महंत लक्षण असतात, जे धर्मस्थापनेसाठी आलेले आहेत, त्यांच्याकडेच ही लक्षणे आहेत. लक्षात ठेवा, आपण अनुभवतोय, जाणवतोय. म्हणजे ज्याच्याकडं ही लक्षणं आहेत तो खरा महंत, तो खरा काय महंत. म्हणून समर्थ काय म्हणतात, ही महंताची लक्षणं काय सांगितलेली आहेत ती प्रत्येकानं काय केली पाहिजेत, आचरणात आणली पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात की विस्कळीत मातृका नेमस्त कराव्या, धाट्या जाणून सदृढ धराव्या, रंग राखून भराव्या नाना कथा. कथा पण सांगता आल्या पाहिजेत, परंतु त्या कथेमधून काय निघालं पाहिजे हो, मोरल थिंग्स, काहीतरी नैतिक विचार निघाला पाहिजे. मुलांना आपण गोष्टी कशाच्या सांगितल्या आतापर्यंत, ज्या गोष्टीमधून आयुष्यभर त्या मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल असंच आपण सांगितल्या ना. या झाडाखाली भूत आहे, हिथून भूत येईल. म्हणजे मुलांना काय केलं आपण, भीतीदायक काय सांगितल्या, कथा सांगितल्या. जिजामातांनी शिवाजी महाराजांना कशा कथा सांगितल्या हो, शूरवीरांच्या कथा सांगितल्या, म्हणून ते तसे घडले. आपण आपल्या मुलांना काय शिकवतो, ह्या झाडाखाली भूत आहे, त्या झाडाखाली भूत आहे, इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको. म्हणजे आपण काय शिकवलं, जी श्रेष्ठ लोक आहेत ती काय शिकवतात. म्हणजे हे महंताची लक्षणं काय आहेत हो, जे काही चांगलं आहे तेवढं काय करतात, ते आचरणात आणतात. जाना याचे सांगता नये, सांगा याचे नेमस्त नये, समजल्याविन काहीच नये कोणी एक. जाना याचे सांगता नये,
काय सांगितले समर्थांनी, म्हणजे अगोदर काय सांगितलं समर्थांनी, विस्कळीत म्हणजे अक्षरे व काने मात्रा वाकड्या तिकड्या झाल्या असतील तर नीट सरळ कराव्या. लिहिण्याची ती म्हणजे धाटी नीट पाहून काय करावी, बळकट धरावी म्हणजे व्यवस्थित अक्षर काढावं. अनेक प्रकारच्या कथाप्रसंगास अनुलक्षून काढलेल्या चित्रामध्ये रंग भरावे. म्हणजे नाना कथा लिहिताना अंतरी सुद्धा नाना कथा लिहिताना काय करायचं, रंग द्यायचे. तो पुढची ओवी काय सांगितली समर्थांनी, की संकेताने जाणून घ्यायचे असते ते सांगता कामा नये, म्हणजे सांगता येत नाही. जे सांगायचे असेल ते थोडक्यात व निश्चय करून सांगता येत नाही, किंवा त्याचे नियम वगैरे देता येत नाही, व समजून घेतल्या वाचून कोणतीही गोष्ट करता येत नाही. म्हणजे जाणायाचे सांगता नये, सांगायाचे नेमस्ता नये, समजल्याविन काहीच नाही कोणी एक. सांगता येत नाही हो, काहीच सांगता येत नाही आपल्याला, कारण जे सांगायचं ते सांगता येत नाही, आणि जे सांगायचं जे नाही सांगायचं ते सांगता कामा नये असं समर्थ सांगतायत. किंवा समजलं नाही तर काहीच सांगायचं नाही. आपण काय करतो, जे समजलं नाही ते सांगतो आणि जे सांगायला पाहिजे ते सांगत नाही. म्हणून समर्थ म्हणतात जे सांगायला पाहिजे ते सांगितलं पाहिजे, जे सांगायला नाही पाहिजे ते सांगितलं नाही पाहिजे. हरिकथा निरूपण नेमस्तपणे राजकारण, वर्तायाचे लक्षण तेही असावे. हरिकथा निरूपण काय हरिकथा व निरूपण करणे, नेमस्तपणे अचूक राजकारण करणे, चोख वागणे, हे सर्व कोणापाशी असावं, महंताची लक्षणं आहेत ना, की हरिकथा निरूपण करायचं, नेमस्तपणे राजकारण करायचं. राजकारण पण कसं पाहिजे, अचूक. नेमस्त म्हणजे कसं, अचूक. कारण अचूक वागणं, चोख वागणं, बघा महंताची लक्षणं आहेत. ही सगळी कोणाकडे असतात, जो धर्मस्थापनासाठी आलेले आहेत, ईश्वराचे अवतार घेऊन जी लोक आलेली आहेत त्यांच्याकडं ही सगळी लक्षणं बघा आपल्याला अजूनही अनुभवास मिळतात. ते आपल्या जीवनभरात कोणतीही चूक करत नाहीत. ती लोक कोणतीही चूक नाही, सदैव त्यांचं आचरण सगळीकडं काय असतं व समान असतं. म्हणून त्यांना काय म्हटलंय, महंत. आपल्याला आता समर्थ देतात बघा, महंत कोण आहे आपल्याला लगे लक्षात येतं की कोण आहे महंत. म्हणून हरिकथा निरूपण, नेमस्तपणे राजकारण, वर्तायाचे लक्षण तेही असावे. त्यांच्या आचरणामध्ये कोणताही बदल नसतो बघा. सतत ते परमार्थ विवरण, सावधपणाचं राजकारण करत असतात. चोख वर्तन, हे सर्व कोणाची लक्षणं आहेत हो, ही सर्व महंत लोकांची लक्षणं आहेत. आणि महंत कोण, एक सद्गुरू परंपरा. लक्षात ठेवा, ही महंताची लक्षणं आहेत. समर्थ काय म्हणतात की परमार्थाशिवाय त्यांना दुसरं काही सुचतच नाही. म्हणजे महंत असे असतात की प्रपंचही उत्तमाचा, परमार्थही उत्तमाचा, नेमस्तपणे राजकारण, कोणाच्या राजकारणाला बळी देखील पडत नाहीत, चुकीचं राजकारण कधीही करत नाहीत, स्वतःच्या जीवनामध्ये चोख आचरण असतं बघा, चोख वागतात. म्हणून त्यांना समर्थांनी महंत म्हटलंय. महंत ही पदवी कुणालाही देता येत नाही, कारण समर्थ म्हटले की महंताची लक्षणं सांगितली. कारण का हो, तो दैनंदिन जीवनामध्ये कसं वागतात, अखंड हरिकथा निरूपण, प्रपंच परमार्थ उत्तमाचं करतात बघा. राजकारण केलं तरी ते कसं नेमस्त, कोणत्याही म्हणजे अचूक राजकारण असतं. कोणालाही दुःख होईल म्हणजे कोणाच्या अंतरी लागेल धक्का असं काय नसतं, आचरण नसतं त्यांचं. आणि वर्तायाचे लक्षण तेही असावे, म्हणजे दैनंदिन जीवनात त्यांचा जो वावर आहे तो सामान्य माणसासारखा असतो, परंतु सामान्य असूनही ते काय असतात, असामान्य असतात. लक्षात ठेवा, त्यांचं वर्तन हे कसं असतं व चोखच असतं, कोणतीही चूक होत नाही त्यांच्या हातून. अशी ते काय आहेत, महंताची लक्षणं आहेत. आणि ही महंताची लक्षणं प्रत्येक दासाच्या अंगी यावीत म्हणून अखंड समर्थांनी दिलेले आहेत. लक्षात ठेवा, हे दिलेत कशासाठी, दिलेत कोणासाठी, आपल्यालाही कळावं. फुल नाही फुलाची पाकळी म्हणजे काय, दास्यभक्ती अखंड
हनुमान स्वारीनं काय केली? अखंड दास्यभक्ती केली. त्यांच्या एवढी दास्यभक्ती आपल्याकडून घडणं शक्य नाही, परंतु त्यांनी जी दास्यभक्ती केली त्यातील थोडी तरी आपण करू शकतो ना. म्हणून समर्थ काय म्हणतात की बाबा ही लक्षणं दिलेत, महंत लक्षण नाम, महंताची लक्षणं दिलेली आहेत. यातील आपल्याकडं येण्यासाठी, म्हणजे आपल्याकडं पण ती लक्षणं येण्यासाठी समर्थ काय म्हणतात? प्रयत्न केले पाहिजेत ना. म्हणून समर्थांनी आपल्याला हरिकथा निरूपण दिलंय, श्रवण दिलंय, उपासना दिली. अखंड कलियुगामध्ये हे कर्म दिलंय आपल्याला समर्थांनी. श्रवण, उपासना, निरूपण दिलंय ना. का हो दिलंय? का तर समर्थांना आपल्याकडून काय अपेक्षा आहे? तर बाबा जी महंतांची लक्षणं आहेत ती आपल्याला दैनंदिन जीवनात वापरता आली पाहिजेत. सावध राहायचे, सगळीकडे सावधपणा पाहिजे. सर्व विषयी, म्हणजे परमार्थात सावध पाहिजे, प्रपंचामध्ये सावध पाहिजे, दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यवहार वागताना सावधपणा अंगी काय पाहिजे? असला पाहिजे. म्हणजे ही काय आहेत? महंताची लक्षणं आहेत. काय आहेत? महंताची लक्षणे आहेत. पुसो जाणे सांगो जाणे, अर्थांतर करू जाणे, सकळिकांचे राखो जाणे समाधान, पुसो जाणे सांगो जाणे. काय समर्थ म्हणतात की विचारावे कसे व सांगावे कसे हेही कुणाला कळतं? व महंतांना कळतं. निरनिराळे अर्थ करता येतात. सर्वांचे समाधान कसे राखावे हेही कळते. म्हणजे महंतांची लक्षणे आहेत. हो, पुसो जाणे सांगो. एखाद्याला काय विचारायचं? बघा, एखादा दुःखामध्ये आहे आणि आपण तिथं जाऊन हसलं तर चालेल का हो? ही महंताची लक्षणं नाहीत. समर्थ काय म्हणतात? एखादा दुःखी आहे तर त्याला विचारता आलं पाहिजे की बाबा तुझ्याच्यानं, म्हणजे माणसाला काय असतं की एखाद्याकडं दुःख आलंय तर आपण निदान त्याला विचारलं तरी त्याचं निम्म दुःख काय होतं? कमी होतं. म्हणून विचारता आलं पाहिजे. आणि काय विचारावं हा पण सारासार विवेक दिलाय ना. समर्थ म्हटले की आपण बघा बऱ्याचशा ठिकाणी बघतो एखादं मैत झालंय आणि तिथं जाऊन आपण जर लग्नाच्या गोष्टी करत असू तर हे चुकीचं आहे ना. समर्थ म्हटले की हे चुकीचं आहे आचरण. म्हणजे जिथं जे आचरण आवश्यक आहे ते आचरण आपल्याला करता आलं पाहिजे. कारण का हो? मरणारा त्याच्याविषयी, म्हणजे जो मेलेला आहे त्याच्याविषयी कोणतरी दुःख व्यक्त करत असतंय, त्याच्याबरोबर आपल्याला दुःख व्यक्त करता आलं पाहिजे. आणि एखाद्याचा आनंद सोहळा चाललेला आहे आणि आपण दुःख रडत बसलोय, एखाद्याचं लग्न आहे किंवा एखाद्याचा कार्यक्रम चांगला आहे आणि आपण रडतोय, हे लक्षण चांगलं आहे का? नाहीये. म्हणून समर्थ काय म्हणतात की पुसो जाणे सांगो जाणे. एखाद्याला विचारता आलं पाहिजे, एखाद्याला चांगलं सांगता आलं पाहिजे. अर्थांतर करू जाणे, म्हणजे अर्थ विचार, म्हणजे आपल्याला निरनिराळे अर्थ करता आले पाहिजे. आणि सकळिकांचे राखो जाणे समाधान, सर्वांना समाधान प्राप्त कसं होईल याकडं लक्ष देता आलं पाहिजे. मग तो कुणी असो. ही लक्षणं कुणाचे आहेत? समर्थ म्हणतात महंताची लक्षणं आहेत की बाबा आपल्याला विचारता आलं पाहिजे. काय म्हणजे एखाद्या समस्येत अवघड कठीण प्रसंगात अडकलेला असेल तर आपल्याकडं काय समाधान असेल तर आपण त्याला सांगता आलं पाहिजे. आपल्याला त्याला काहीतरी देता आलं पाहिजे. ज्या गोष्टी आपण करू शकतो एखाद्यासाठी, म्हणजे दुसऱ्यासाठी काहीतरी करू शकतो, ते आपल्याला करता आलं पाहिजे. नाहीतर हे लक्षण कोणाचं आहे? समर्थ म्हणतात की पुसो जाणे सांगो जाणे. पुसता आलं पाहिजे. हो, विचारता आलं पाहिजे, समस्या विचारता आली पाहिजे, त्याचं निवारण करता आलं पाहिजे, एखाद्या गोष्टीचा अर्थ व्यवस्थित काढता आला पाहिजे. नाहीतर कसं हो, निरूपणात ग्रंथामध्ये बघा बरेचसे जण दासबोध ग्रंथाला सुद्धा नावं ठेवणारे आहेत. बघा भरपूर जण नावे ठेवतात, कारण त्यांनी तो ग्रंथ कधी बघितलेला नाही, ऐकलेला नाही, वाचलेला नाही. आणि कुणीतरी काहीतरी सांगतं म्हणून काय करत असतात? नावं ठेवत असतात. बघा बरीचशी लोक नावं ठेवत असतात. परंतु समर्थ काय म्हणतात? समर्थ त्या लोकांकडे लक्षच देत नाहीत. समर्थ काय म्हणतात? अर्थांतर करू जाणे. अर्थ नीट घ्या व्यवस्थित. समर्थांना काय सांगायचंय? समर्थांनी या ग्रंथामध्ये
काहीही चुकीचं लिहिलेलं नाही. जे काही आपल्यासाठी उपयुक्त आहे दैनंदिन जीवनामध्ये स्वतः प्रपंच केलेला नाहीये समर्थांनी, म्हणजे संसार प्रपंच केलेला नाहीये, परंतु तरी देखील सर्व संसाराच्या गोष्टी म्हणजे संसार समर्थांनी केलेला, देहप्रपंच उत्तमाचा ठेवला, ठाकटीक ठेवला. का तर समर्थांनी सांगितलं आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. म्हणजे येथे आळस करू नका विवेकी हो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं होतं की बाबा आधी प्रपंच कोणता, तर देहप्रपंच नीटनेटका करायचा. विषय विकारांपासून आपल्याला सावध राहून परमार्थ करता आला पाहिजे. म्हणजे समर्थ आधी काय म्हणतात, आधी हा देहप्रपंच, कारण आपल्याला जर आपलं शरीरच साथ देत नसेल तर आपण परमार्थ करू शकू का हो. उपासनेला बसायचं सामर्थ्य सुद्धा शरीरामध्ये पाहिजे ना, ताकद पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका, आधी हा देहप्रपंच ठाकटीक करायचा आणि मग परमार्थ करायचा. तोही कसा, बळकट करायचा हो, सगळं बळकट करायचं. म्हणजे हीच लक्षणं कोणाची आहेत, महंताची लक्षणं आहेत. म्हणून समर्थ सांगतात की बाबा आपल्याला विचारता आलं पाहिजे, एखाद्याचं समाधान करता आलं पाहिजे, त्याला 4 गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. एखादा वाईट वळणाला जात असेल तर त्याला सांगता आलं पाहिजे. सांगण्याचं कार्य आपण करायचंय, ऐकायचं का नाही ऐकायचं तो त्याचा भाग आहे, परंतु आपल्याला काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आणि दुसऱ्याचं समाधान म्हणजे सगळीकांचे राखो जाणे सर्वांना समाधान कसं प्राप्त होईल याकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजेत. ही महंताची लक्षणे आहेत. दीर्घ सूचना आधी कळे, सावधपणे तर्क प्रबळे, जाणून निवळे यथा योग्य. दीर्घ सूचना आधी कळे. समर्थ काय म्हणतात, पुढील विचार अगोदरच समजतो. म्हणजे सावधपणाने तर्क वाढत असतो. पुन्हा विचार करून सर्व गोष्टीचा नीट योग्य रीतीने उलगडा म्हणजे करता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला पुढं काय घडणार आहे या गोष्टीचं काय आधीच कळलं पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे पुढे होणाऱ्या गोष्टी आधीच कळल्या पाहिजेत. सावधपणाने तर्काने तर्क काय केले पाहिजेत, आपण बांधले पाहिजेत. पुन्हा नीट समजून विमल ज्ञान घ्यावे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय बघा, दीर्घ सूचना आधी कळे, सावधपणे तर्क प्रबळे, जाणून निवळे यथा योग्य. आधीच महंतांना काय होतं, महंत आहेत त्या लोकांना आधीच सगळं कळतं. आधीच कळतं म्हणजे काय, पुढे काय होणार आहे आणि आपण आता कसं काय केलं पाहिजे या गोष्टीमध्ये काय पाहिजे, आपला सावधपणा पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हणतात की दीर्घ सूचना आधी कळल्या पाहिजेत आपल्याला. कारण कसं आहे, पुढे काय प्रसंग ओढवणार आहे याची काय असते आपल्याला थोडी का होईना चाहूल लागते. म्हणून काय केलं पाहिजे, सावध राहता आलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला काय करता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे. कारण कसं, दीर्घ सूचना आधी कळे, सावधपणे तर्क प्रबळे, जाणून निवळे यथा योग्य. आपल्याला काय केलं पाहिजे, सावधपणानं काय होतं, तर्क वाढत जातो आणि पुन्हा विचार करून सर्व गोष्टीचा काय हो, नीट योग्य रीतीनं काय हो, उलगडा करीत जायचंय. काय करायचंय, उलगडा करीत जायचंय. ऐसा जाणे जो समस्त, तोची महंत बुद्धिवंत, या वेगळे अंतवंत सकळ काही. ऐसा जाणे जो समस्त, तोची महंत बुद्धिवंत. असा जो आहे, म्हणजे समर्थ काय म्हणतात की पुढील विचार अगोदरच समजतो आणि त्यानुसार सावध जो राहतो तो खरे महंत आहे. लक्षात घ्या, समर्थांना काय म्हणायचंय, ऐसा जाणे, असा बुद्धिवंत पुरुष तोच महंतपणाला काय आहे, योग्य होय. व अशा श्रेष्ठ महंताशिवाय बाकी सारं काय आहे हो, नश्वर आहे. अशा प्रकारे जो सर्व आणतो तोच खरा बुद्धिमान महंत होय. याशिवाय बाकी सगळं काय आहे हो, नश्वर आहे, फुकट आहे. समर्थ म्हणतात की अशी जी लक्षणं आहेत की बाबा जो दीर्घ सूचना, ज्याला पुढं काय घडणार आहे
ते आधीच समजून तो काय करतो, त्या पद्धतीनं काय करतो, आचरण करतो. म्हणून महंत ही लक्षणं कुणाची आहेत? समर्थ म्हणतात, ऐसा जाणे जो समजतं, म्हणजे असं ज्याला समजतं की बाबा आपल्याला काय आचरण केलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, हे ज्याला समजतो तो खरा महंत, तो खरा बुद्धिवंत. कारण अंतरून पाहून पाय पसरावे आपण म्हणतो बघा, की बाबा पुढे काय प्रसंग ओढवणार आहे हे आपल्याला काय पाहिजे, माहीत पाहिजे. आणि त्यानुसार आपल्याकडून काय घडलं पाहिजे, आचरण घडलं पाहिजे. अन्यथा काय होतं, सगळं चुकीचं घडतं. म्हणून समर्थ काय म्हणतात, की जो हे सगळं जे जाणतो तोच खरा काय आहे, महंत, बुद्धिवंत. आणि त्याशिवाय म्हणजे असे महंत असतील तरच अर्थ आहे ना हो जीवनामध्ये असे महंत, संत महंत असतील, असे बुद्धिवंत लोक असतील तरच काय आहे हो, तरच काय आहे, आपलं कल्याण आहे. अन्यथा काय आहे हो, सगळं फुकट आहे, सगळं नश्वर आहे, सगळं काय आहे बाकी नश्वर आहे. हे समर्थांना आपल्याला सांगायचं, बाबा महंताची लक्षणं अंगीकारता आली पाहिजेत. अन्यथा काय होईल हो, काय उपयोग नाही. समर्थ म्हणतात मग काहीच उपयोग नाही होणार. त्यासाठी महंताची लक्षणं अंगीकारता आली पाहिजेत, त्याच्यासारखंच बुद्धिवंत राहता आलं पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात ही सगळी लक्षणं ज्याच्याकडे आहेत तोच खरा महंत, बुद्धिवंत. बाकी सर्व काय आहे, व्यर्थ आहे सगळं. ताळवेळ ताणमाणे प्रबंध कविता जाड वचने, मज्जा लस्सी नाना चिन्हे सुचती जया. ताळवेळ ताणमाणे काय सांगितलं, की ताळ, वेळ, ताना, मान म्हणजे आला, प्रबंध, कविता, मोठमोठी वचने इत्यादी जी समाधीटपणाची म्हणजे मजलसी लक्षणे त्याला सुचत असतात, तो खरा काय आहे, महंत आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, तालसूर, तानमान, कवित्व रचना, गंभीर व आढळ सिद्धांताचे प्रतिपादन, जाणत्याचा संभावर हर एक प्रकारे छाप पाडण्याची शक्ती ज्याच्याकडं असते तो खरा काय आहे, महंत. बघा संतांनी जे ग्रंथ लिहून ठेवले आपल्यासाठी, हे जे त्यांना म्हणजे ही जी बुद्धी होती त्यांच्याकडं, बघा चोखामेळा, संत गोरा कुंभार, किती सुंदर त्यांनी, संत तुकारामांनी, संत ज्ञानेश्वरांनी, किती संत एकनाथांनी, म्हणजे असे असंख्य संत जनाबाई, संत बहिणाबाई, म्हणजे असंख्य त्यांनी काय केलं हो, कविता त्यांना काय केल्या हो, सुचल्या ना. आणि अशा कविता, ज्या कवितांमधून काय हो, अखंड समाजाला देणं, समाजासाठी काय हो, समाजासाठी सगळं उपयुक्त अशा काय आहेत सगळ्या कविता. नाही तर आता अलीकडं वेगळंच, आपल्याला काय सुचत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळं सुचण्यासाठी देखील काय पाहिजे हो, बुद्धी पाहिजे, तशी विचारांची तसं कल पाहिजे. हे कुणाकडं असतं मग, हे सगळी लक्षणं कोणाकडं आहेत, समर्थ म्हटले महंताकडे असतात. त्या लोकांना सगळं हे सुचतं. ताळ, वेळ, तानमान म्हणजे तालसूर, तानमान, कवित्व रचना, गंभीर व आढळ सिद्धांताचे प्रतिपादन, जाणत्यांच्या सभावर हर एक छाप पाडण्याची काय शक्ती, हे कुणाकडं असतं, फक्त महंतांकडे असतं. जो एकांतास तत्पर आधी करी पाठांतर, अथवा शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीचे. जो एकांतास तत्पर, जो म्हणजे एकांताची प्रीती ज्याला असते, ज्याला एकांत आवडतो, आणि त्या एकांतात ते काय करतात, अखंड त्या ग्रंथाचं काय करत असतात हो, ग्रंथाचं अर्थांतर म्हणजे यातून काय अर्थ निघतो, त्यातून काय अर्थ निघतो, गर्भित अर्थ जे शोधत असतात ते खरे काय हो, महंत. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, की बघा आपण आता लक्षात घ्या, आता आपल्याकडे आधीला येते आहे काय, मोबाईल. आपण एकांतात काय करतो, त्या मोबाईलवर आपल्या प्रत्येकानं शोधायचं, काय करतो त्या मोबाईलवरती. म्हणजे एकांत, सगळे एकांत झालेत आता, बरोबर आहे. या कलियुगामध्ये त्या मोबाईलमुळं सगळे एकटे राहायला शिकलेत, परंतु ते एकट्यापणामध्ये आपण ते ग्रंथाच्या गर्भीचा अर्थ काढतो का, नाही काढत. आपण विषय विकारांचं काय करत असतो,
अवलोकन करत असतो, विचार करत असतो. लक्षात घ्या, म्हणजे एकांताची प्रीती असावी, परंतु ती कशासाठी असावी? परमेश्वर प्राप्तीसाठी असावी, भगवंत प्राप्तीसाठी असावी, भक्तीसाठी असावी. नाहीतर एकांत म्हणून समर्थ काय म्हणतात की एकांताची प्रीती असावी, जो एकांतास तत्पर, आधी करी पाठांतर. म्हणजे एकांत कशासाठी हवा असतो? महंतांना एकांत कशासाठी हवा असतो? तर ग्रंथांचे पाठांतर आणि ग्रंथांचे जे रहस्य आहे शोधपूर्वक उकलण्याची ताकद, हे सर्व गुण कुणाकडे असतात? महंताच्या अंगी असतात. म्हणजे समर्थ काय म्हणतात, हे गुण असलेच पाहिजेत, महंताच्या अंगी असलेच पाहिजेत. म्हणजे बघा, समर्थ म्हणतात की आपण काय करतोय आता कलियुगामध्ये? ज्याला त्याला एकांत प्रीती आहे एकांताची प्रत्येकाला, परंतु प्रत्येकजण काय करतोय? विषय विकारांचं चिंतन करत बसतोय एकांतात. लक्षात घ्या, विषय विकारांचं चिंतन करत बसतोय. त्याऐवजी जो महंत आहे, ज्याच्याकडे महंताची लक्षणं आहेत, महंताची लक्षणं म्हणजे काय? ज्याला एकांत प्रिय आहे, परंतु कशासाठी? अखंड पाठांतर करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, अखंड ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकांत प्रिय असतो, तो खरा महंत. हे समर्थांना सांगायचं. म्हणून आपल्याला पण एकांत साधता आला पाहिजे. एकांतात बसायचंय, मोबाईल घेऊन नाही बसायचं. समर्थ म्हटले एकांतात बसायचंय, परंतु आपल्याला ग्रंथ घेऊन त्या ग्रंथातील अर्थांतर शोधता आलं पाहिजे, श्लोकाचं पाठांतर करता आलं पाहिजे, अनेक ग्रंथांचं विवरण करता आलं पाहिजे, वाचता आले पाहिजे तो ग्रंथ, गर्भित अर्थ काढता आला पाहिजे. तर काय होणार? ही महंतांची लक्षणं आहेत. तर आपल्या अंगी जे जे चांगले गुण आहेत ते कशा प्रकारे येणार आहेत ही लक्षणं आपल्याकडे असतील तर. म्हणून समर्थ म्हणतात की महंताच्या अंगी ही लक्षणं पाहिजेत. कोणती? जो एकांतास तत्पर, आधी करी पाठांतर, अथवा शोधी अर्थांतर ग्रंथ गर्वीचे. आधीच शिकोन जो शिकवी, तोची पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोकास उगवी विवेक बळे. आधीच शिकोन जो शिकवी, म्हणजे समर्थ काय म्हणतात, स्वतः अगोदर जो शिकून नंतर दुसऱ्याला शिकवतो, तो श्रेष्ठ पदवीला प्राप्त होतो. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय की स्वतः अगोदर जो शिकतो आणि नंतर दुसऱ्याला काय करतो? शिकवतो, तो काय होतो? श्रेष्ठ पदाला प्राप्त होतो. आणि विचाराच्या सामर्थ्याने अडचणी सापडलेल्या लोकास बाहेर काढतो. म्हणजे समर्थ काय म्हणतात की स्वतः आधी शिकून मग ज्यांना शिकवतो, एका पेच प्रसंगात सापडलेल्यांना काय करतो? बाहेर काढतो. तो खरा काय तो खरा महंत. म्हणजे समर्थ काय म्हणतात, शिकवणीतून सुद्धा लोक. समर्थ आता काय करतात आपल्याला बघा, आधी समर्थांनी स्वतः काय करतात? उपासना करतात आणि नंतर आपल्याला करायला सांगतात. लक्षात घ्या, आधीच शिकवणं जो शिकवी, स्वतः आधी करतात सगळं आणि नंतर आपल्याला काय केलंय? शिकवलंय. आणि तेच काय श्रेष्ठ पदाला काय होतात? प्राप्त होतात. आणि जे लोक अडचणीत सापडलेले आहेत त्या लोकांना, आपण सगळ्या अडचणीत सापडलेलीच आहेत ना, आपण सर्वजण जे आहोत, आत्ता जे ऐकतोय, श्रवण करतोय, सर्वजण कशात अडकलेलं होतं? कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या पेच प्रसंगात अडकलेला होता. समर्थांनी आपल्याला विवेक बळाने बाहेर काढलं, सहज बाहेर काढलं. प्रत्येक प्रसंगातून आपल्याला सहज बाहेर काढलंय. म्हणजे बघा, समर्थ म्हणून तर आधीच शिकवणं जो शिकवी, तोच पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोकास उगवी विवेक बळे. बघा, नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. कोणतंही नामस्मरण असू द्या आता आपल्याला समर्थांनी तर दिलंय, समर्थांनी तर आपल्याला नामस्मरण दिलेलं आहे, परंतु शास्त्रज्ञांनी शोध लावलाय. गुगलवरती सर्च करा. समर्थ म्हटले की काय ते आध्यात्मिकतेवरती काय केलंय अनेक रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, हजारो रिसर्च पेपर लिहिलेले आहेत. आणि त्याच्यावरनं एकच संशोधन काय केलेलं आहे की बाबा नामस्मरणात एवढी ताकद आहे की 20% काय येतं माणसाकडे?
पॉझिटिव्हिटी येते. यावं कशामुळे? नामस्मरणामुळे. समर्थांनी तर आपल्याला रोज उपासना दिली, 2 टाइम उपासना दिली. विचार करा, हे सर्व व्यर्थ नाही आहे. यातून काय होतंय? आपल्याकडं काय होतंय व सामर्थ्य येतंय, प्राप्त होतंय. हे शास्त्रज्ञांनी संशोधन करून काढलंय, परंतु समर्थांनी ते अगोदरच आपल्याला दिलंय. लक्षात ठेवा. म्हणजे देणारा किती श्रेष्ठ आहे हो. त्यानं आपल्याला काय केलंय? गुंतल्या लोकास उग विवेक बळे सहज आपल्याला सोडवलं. आपल्या म्हणजे प्रत्येक दुःख म्हणजे समर्थ काय म्हटले, म्हणजे शास्त्रज्ञांनी काय शोधून काढले तुम्हाला सांगते, की शास्त्रज्ञांनी असा शोध लावलाय की जो व्यक्ती नामस्मरण करतो त्या व्यक्तीचं काय होतं? त्याला दुःख पचवण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं म्हटले. सर्वात जास्त दुःख पचवण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. आणखीन त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढते, ते विचारसरणी वाढते, बुद्धिमत्ता वाढते, त्याचं काय हे स्मरणशक्ती वाढते. हे सर्व कशामुळं होतं? फक्त नामस्मरणामुळे. मग लक्षात ठेवा, जर आपण रोज त्या भगवंताचं नामस्मरण करत असू तर आपल्याला काय हो? हे सर्व प्राप्त आपोआपच दिलं ना समर्थाने. विवेक बळे दिले आपल्याला सगळं हे सामर्थ्य. अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर, करुण दावी. अक्षर सुंदर, वाचणे सुंदर म्हणजे काय? ज्याचा अक्षर म्हणजे सुंदर आहे, म्हणजे अक्षर, वाचन, बोलणे, चालणे, भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सर्व गुण, म्हणजे हे सर्व गुण जो करून दाखवतो तो खरा महंत आहे ना. म्हणजे ज्याचा अक्षर सुंदर आहे, ज्याचा अंतरीचं लिखाण सुंदर आहे, वाचणे सुंदर म्हणजे वागणं, बोलणं सुंदर, चालणं सुंदर, भक्ती, ज्ञान, वैराग्य सुंदर. हे तर काय सांगितले समर्थांनी? अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती, ज्ञान, वैराग्य सुंदर. सर्व काही त्याचं काय असतं? एकदम उत्तमाचं. असं हे काय आहे? हे लक्षण कोणाचं आहे? महंत लक्षण. महंत लक्षण. महंत म्हणजे कोण? ज्याच्याकडे आपल्याला कोणताच दुर्गुण दिसत नाही, किंचित मात्र दुर्गुण दिसत नाही, तो खरा महंत. म्हणजे अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती, ज्ञान, वैराग्य सुंदर. हे सर्व काय ते समर्थ म्हणले? करुण दावू. म्हणजे करुण दावी, जो करून दाखव. हे सर्व ज्याच्याकडे गुण असतात तो खरा काय हो? महंत. जयास यत्नाची आवडे, नाना प्रसंगी पवाडे, धीटपणे प्रगटे दडे ऐसा नव्हे. जयास यत्नाची आवडे काय हो? ज्याला फक्त प्रयत्न आवडतात. समर्थांना काय आवडतात हो? अखंड प्रयत्न. म्हणजे प्रयत्न करणं ज्याला आवडतं तो खरा महंत, हे समर्थ सांगतात. म्हणजे अखंड प्रयत्न करणे कुणाला आवडतं हो? समर्थांना आवडतं. जयास यत्नेची आवडे, नाना प्रसंगी पवाडे म्हणजे जो संकटामध्ये कसं वागायचं, म्हणजे अनेक प्रसंगात कसं वागायचं, अनेक प्रसंगात कसं पुढं व्हायचं धैर्यानं, हे ज्याला माहित आहे तो खरा महंत ना. दडून बसत नाही तो. समर्थांना इथं काय सांगायचं बघा? जयास यत्नेची आवडे, नाना प्रसंगी पवाडे, धीटपणे प्रगटे दडे ऐसा नव्हे. महंत कोणाला म्हणायचं? समर्थ म्हटले की जो प्रयत्न सोडत नाही. किती अपयश येऊ, काय येऊ, तो काय करतो? सतत प्रयत्न करत राहतो. यात यश मिळेल म्हणजे हार मानत नाही कुठल्या गोष्टीला. कुठल्याही गोष्टीला काय मानत नाही? हार मानत नाही. धीटपणे, धैर्याने प्रत्येक प्रसंगाला जो काय करतो? सामोरे जातो. प्रत्येक म्हणजे त्याला प्रयत्न करणं आवडतं. लाजत लपत बसत नाही. कारण लाज कोणत्या गोष्टीची वाटली पाहिजे हो? कुकर्म करताना, अवगुण करताना आपल्याला लाज वाटली पाहिजे. सत्कर्म करताना, चांगली कर्म करताना लाज नाही वाटली पाहिजे. लक्षात ठेवा. आपण बघा, आपल्यामध्ये एकच चूक आहे बघा. आपल्या लोकांमध्ये, महाराष्ट्रामध्ये, सांगण्याचं तात्पर्य महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचं एकच चुकतं. काय? आपल्याला काय वाटतं व दुसऱ्याला काय वाटेल. आपण नेहमी कुठल्या गोष्टीला घाबरत आलोय?
दुसरे नावं ठेवतील. दुसऱ्याला काय वाटेल, मी आज वडापाव विकला किंवा चहा विकला तर दुसऱ्याला काय वाटेल, या गोष्टीची काय फॉरेनमध्ये म्हणजे परदेशामध्ये कधीही कमीपणा मानत नाहीत. कुठल्याच कामाला काय केलं जात नाही, कमी लेखलं जात नाही. लक्षात ठेवा. ती लोक खाली घाण जरी पडलेली असेल तर ती काय करतात, हो कितीही मोठा साहेब असेल, नवे स्वतः पंतप्रधान असतील तर ती काय करतात, ती घाण त्या पेपरने उचलणार आणि डस्टबिनमध्ये नेऊन टाकणार. आपल्याकडं कसं आहे, लक्षात ठेवा, भारतामध्ये तसं नाही आहे. आपल्याकडं नम्रता कमी पडते. म्हणजे आपल्याकडं काय होतंय, जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसाकडं काय पडतंय हो कमी, आपण लाजतो. प्रत्येक कामाला कार्याला काय होतो, लाजतो. ते लाजता कामा नाही. म्हणजे आपल्याला कोणत्याही कामाची लाज वाटून द्यायची नाही हो. जे सत्कर्म करण्यात कोणतीही लाज नाही. चोरी करायला लाजा. समर्थ काय म्हटले की वाईट कर्म करताना लाजा. एखादं वाईट कृत्य करत असेल तर तिथं लाज वाटली पाहिजे. लाज कुठं वाटली पाहिजे, तिथं वाटली पाहिजे. बाकी चांगलं कर्म करण्यात लाज वाटता कामा नये. म्हणून समर्थांनी दिले आपल्याला की बा महंताचं लक्षण काय, ज्याला प्रयत्न करायला आवडतात, जो प्रयत्न करायला घाबरत नाही, आलेल्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जातो, प्रत्येक प्रसंगातून मार्ग काढतो, धीटपणे प्रगटे दडे ऐसा नव्हे. म्हणजे धीटपणे धैर्याने काय होतो, प्रत्येक प्रसंगाला काय करतात, सामोरे जातात. ही खरं काय आहे, महंताची लक्षणे आहेत. चांगल्या कार्यासाठी बाहेर म्हणजे चांगल्या कामासाठी लाज वाटून द्यायची नाही. धैर्याने धीटपणे आपल्याला काय करता आलं पाहिजे, उभा राहता आलं पाहिजे कोणत्याही गोष्टी. लोकांना काय वाटतं, कारण कसं आहे हो, आता लोकांवरून भाग सांगायचा म्हणून भाग आला. एक वडील आणि मुलगा, एक गाढव होतं त्यांच्याकडं आणि त्या गाढवाला घेऊन चालले होते आणि तिघं चालत चालले होते. म्हणजे गाढव, वडील आणि मुलगा चालत चालले होते सगळे. तर तिथं बसणारा एक माणूस म्हटला, काय वेडपट आहेत, खुशाल एवढीशा 9 वर्षाच्या मुलाला चालवलंय काय, म्हणजे काय ह्यांना काय कळतच नाही, गाढव कशाला आणलंय. मग पुढं गेलं, त्या मुलाला काय केलं, त्यानं गाढवावरती बसवलं आणि तो चालू लागले, वडील खाली चालू लागले. पुढं गेल्यानंतर तिथे एक माणूस बसलेला असतो. तो म्हणतो, काय हा मुलगा आहे, खुशाल वडिलाला चालायला लावले आणि स्वतः गाढवावरती बसून चाललाय. झालं. पुढं गेल्यानंतर मुलाने ते ऐकलं होतं ना, तो खाली उतरतो, वडिलांना म्हणतो तुम्ही बसा, मी चालतो. चालले ते तसे. तर पुढं एक माणूस म्हणाला की काय हे, वडिलांना लाज वाटते का, खुशाल मुलाला चालवत लावले आणि स्वतः गाढवावरती बसलाय. मग ते काय करतात, मुलगा आणि वडील पुढं गेल्यानंतर दोघंही गाढवावरती बसतात आणि पुढं चालू लागतात. तर पुढं एक माणूस बसलेला असतो. तो काय म्हणतो, काय ह्या दोघा बापलेकांना लाज वाटते का, ते गाढव पार वाकलं, दोघं खुशाल त्या गाढवावरती बसून चाललेत. मग ते दोघंही, मुलगा आणि वडील काय करतात, खाली उतरतात आणि मग वडील मुलाला सांगतात की बघ मुलं, बघ माणसं कसं जगू देत नाहीत, काहीही केलं तर काय करतात, नावच ठेवतात. म्हणून आपल्याला स्वतःला धैर्यानं काय करता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात, धैर्यानं वागता आलं पाहिजे. आपल्याला जे योग्य वाटेल, आपल्या म्हणजे चुकीच्या मार्गाने जा असं समर्थ सांगत नाहीयेत. म्हणजे आपल्याला जे योग्य आहे, योग्य मार्ग आहे आपल्यासाठी, त्या योग्य मार्गामध्ये आपल्याला प्रयत्न करता आलं पाहिजे. कोणत्याही कामाची लाज वाटू द्यायची नाही. कारण बघा, स्वच्छता अभियानमध्ये सर्वजण असतात बघा, तिथं कुठली पोस्ट नसते आणि काय नसते. लक्षात ठेवा, सर्वजण सगळेजण काय करत असतात, हो स्वच्छता करत असतात. म्हणजे ही समानतेची भावना कोणी निर्माण केली, समर्थांनी आपल्यामध्ये निर्माण केली. ते खरे महंत आहेत. म्हणून समर्थ काय म्हणतात की बाबा, महंताकडे नेहमी काय असतो, प्रयत्न असतो. ज्याला नेहमी प्रयत्न आवडतो, नाना प्रसंगात उभा राहायला आवडतं,
प्रत्येक प्रसंगातून बाहेर निघायला ज्याला आवडतं, धीटपणे प्रत्येक प्रसंगात उभा राहण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे असतं, तो खरा काय हो, महंत. साकडीमध्ये वर्तो जाणे, उपाधीमध्ये मिळो जाणे, अलिप्तपणे राखो जाणे आपणासी. साखळीमध्ये वर्तो जाणे काय सांगितले समर्थांनी बघा, संकटामध्ये कसं वागायचं हे त्याला काय होतं, कळतं. म्हणजे प्रत्येक संकटातून बाहेर कसं पडायचं हे ज्याला कळतं तो खरा महंत, लक्षात ठेवा. आणि उपाधीमध्ये कसे मिळून जावे व स्वतःस अलिप्तपणाने कसे बाजूला राखावे हे त्याला कळते. म्हणजे समर्थ काय म्हणतात की बाबा उपाधीमध्ये अडकून राहत नाहीत महंत. उपाधीचा फायदा करून घ्यायचा, चांगल्या समाजकार्यासाठी उपाधीचा जरूर फायदा करून घ्यायचा, परंतु त्या उपाधीत न अडकता काय होतो, आपण अलिप्त राहतो. लक्षात ठेवा, अलिप्त राहतो. म्हणून समर्थ काय म्हणतात, उपाधीमध्ये कसे मिळवून जावे व स्वतःस अलिप्तपणाने कसे बाजूला राखावे हे त्या कुणाला कळते, महंतांना कळते. म्हणजे भिन्न भिन्न उपाधीत वेगवेगळी कार्य करून त्याला पुन्हा असंगपणा काय होतो, राखता येतो. म्हणजे उपाधी भरपूर असतात, त्या उपाधी मिळवून समाजकार्य करतात बघा. समाजासाठी काय करायचं, त्याचा उपयोग करून घ्यायचा आणि परत त्या उपाधीत अडकायचं नाही. म्हणजे उपाधीत राहून काय करायचं, त्या उपाधीचा फायदा करून घ्यायचा समाजासाठी, इतरांसाठी, आणि नंतर त्या उपाधीपासून अलिप्त राहायचं. हे कोणाला जमतं, महंतांना. म्हणजे ही लक्षणं कोणाची आहेत, महंतांची लक्षणं आहेत. महंत कोणत्याही संकटाला घाबरत नाहीत. ते काय करतात, प्रत्येक संकटातून बाहेर निघायचा मार्ग त्यांच्याकडे असतो. म्हणून समर्थ काय म्हणतात, साखळीमध्ये वर्तो जाणे, उपाधीमध्ये मिळो जाणे, अलिप्तपणे राखो जाणे आपणाशी. स्वतःला अलिप्त प्रत्येक गोष्टीपासून. म्हणजे बघा आपण बघतो सद्गुरू परंपरा कशी आहे हो, सर्व कार्य करतात परंतु मी काय करत नाही असं सांगतात. लक्षात ठेवा. म्हणजे ही कोणाची लक्षणे आहेत, महंताची लक्षणे आहेत. समर्थ स्वतः काय म्हणतात, नाना स्वतः काय म्हणायचे हो, की मला उपाधीचा शेंदूर लावू नका, मी एक काय आहे, पानक्या आहे, पानक्या, आणि मी काय करतो, श्रवणाचं पाणी देण्याचं काम करतो. म्हणजे बघा एवढं मोठं उपाधी असून, म्हणजे मला महाराज म्हणू नका, मला काही म्हणणं, म्हणजे उपाधी लावू नका असं कोण म्हणायचे हो, नाना म्हणायचे. बघा काय लोक त्यांना म्हणायचे, महाराज महाराज नको, आम्हाला काय म्हणू नका, महाराज म्हणू नका, आम्ही काय आहे, पानक्या आहे, आम्ही श्रवणाचं पाणी द्यायचं कार्य करतो. कारण हे जे काय आहे ते कुणाचं आहे, समर्थांचं आहे. म्हणजे सगळं त्या सर्व करून अकर्ता म्हणून काय केलं, वावरायचं. हे कुणाचं लक्षण आहे, महंताचं. म्हणजे उपाधीचं काय करायचं नाही, उपाधीत अडकायचंच नाही, हे कुणाचं लक्षण आहे, महंतांचं लक्षण आहे. आपल्याला नाही तर उपाधी, सरपंच उपाधी असली तरी आपला सरपंच मरेपर्यंत सरपंच या उपाधीतच काय होतो, अडकून बसतो. म्हणजे लक्षात ठेवा, परदेशामध्ये हे आपल्याला घेता आलं पाहिजे व जे जे काय आहे चांगलं ते घेता आलं पाहिजे. बघा परदेशामध्ये पंतप्रधान स्वतः काय जातात हो, स्वतः जातात बघा सायकलवरती, स्वतः सायकलवरती प्रवास करतात. किराणा मालाच्या दुकानात स्वतः जातात, सगळं सामान घेतात आणि स्वतःच्या मुलांचे डायपर वगैरे बघा, ते लंडनचे जे होते बघा, ते मागे जे होते पंतप्रधान, ते सर्व करायचे कार्य, सगळं कामं करायचं. मग लक्षात ठेवा, आपल्या इथं वेगळंच आहे, आपल्या भारतामध्ये वेगळीच परिस्थिती आहे. आपल्यात साधा सरपंच जरी झाला तरी त्याचं काय हो, त्याचं म्हणजे हेच उतरत नाही, उपाधीच उतरत नाही शेवटपर्यंत, मरेपर्यंत ती उपाधी काय होत नाही, उतरत नाही. म्हणजे समर्थ काय म्हणतात की त्यामुळं काय होत नाही हो, प्रगती खुंटते. लक्षात ठेवा, नीतिमत्ता ढासळते. म्हणून समर्थ काय म्हणतात की उपाधीत आपल्याला अडकायचं नाही. म्हणजे उपाधीत जो अडकत नाही तो खरा महंत, जो समाज कार्यासाठी त्या उपाधीचा उपयोग करतो, म्हणजे करून घेतो आणि परत अलिप्त राहतो त्या उपाधीपासून, तो खरा काय हो, महंत. आहे तरी सर्वाठाई, पाहो जाता कोटेची नाही,
जैसा अंतरात्मा ठाईचा ठाई गुप्त झाला. आहे तरी सर्व ठाई म्हणजे असतो तर सर्व ठिकाणी. महंत काय असतो सर्व ठिकाणी असतो आणि त्याला पाहायला जावे तर तो कुठंही सापडत नाही. सगळ्या कार्यामध्ये तो असतो बघा. आणि पाहायला गेलो तर काय होत नाही, सापडत नाही. जसा काही अंतरात्मा जेथेल्या तेथे गुप्त झाला. म्हणजे अंतरात्मा काय करतो, देहातील सर्व कार्य करीत असून जसा कोठे दिसत नाही त्याप्रमाणे तो सर्वत्र कार्य करत असून कोठेच सापडत नाही. म्हणजे बघा, महंत काय करत असतो, सगळी कार्य करत असतो परंतु सापडत तर नाही, की कार्य करताना सापडत तर नाही. ही कुणाची लक्षणं आहेत? समर्थ म्हणले महंताची. म्हणजे तो स्वतः सर्व कार्य करतो परंतु कार्य करताना काय होत नाही, सापडत नाही. जसा अंतरात्मा बघा, सर्व देहातली कार्य कोण करत असतो? आपल्या अंतरात्मा करत असतो. परंतु तो अंतरात्मा दाखवा म्हटलं तर आपल्याला काय दाखवता येत नाही. त्याप्रमाणे महंत सर्व कार्यामध्ये हजर असतात, तत्पर असतात परंतु काय होत नाही, दिसत नाही. त्या वेगळे काहीच नसे, पाहो जाता तो न दिसे, न दिसोन वर्तवित असे प्राणीमात्रांसी. त्या वेगळे काहीच नसे म्हणजे काय सांगितलंय समर्थांनी, त्याच्याशिवाय तर काहीच नसतंय आणि पाहायला गेलो तर तो कुठंच दिसत नाही. असा कोण पर अंतरात्मा. अंतरीचा अंतरात्मा आपण बघायला गेलो म्हणजे अंतरीच्या अंतरात्म्याशिवाय कोणतंच कार्य होत नाही. आपल्या देहाचं कोणतंच कार्य होत नाही. कारण आपल्याला माहित आहे, माणूस मेल्यानंतर रडतो कुणासाठी? आपण रडतो कुणासाठी? तर बघा, तो देह तर समोरच असतो ना. मग रडतो कुणासाठी आपण? त्या अंतरीच्या अंतरात्म्यासाठी रडत असतो. कारण जोपर्यंत तो आंतरिक कार्याला आहे, अंतरीचा अंतरात्मा जोपर्यंत आंतरिक कार्याला आहे तोपर्यंत आपल्या देहाला काय आहे, किंमत आहे. ज्या दिवशी अंतरीचा अंतरात्मा आपल्याला सोडून जातो, तो दिसत तर नाही कुणाला आपल्याला. म्हणजे जोपर्यंत देहामध्ये आपण मी काय जे निरूपण सांगते, तुम्ही जे काय ऐकताय, हे कोण कार्य करतंय सगळं? तो अंतरीचा अंतरात्मा करतोय. म्हणजे तो दिसतोय का आपल्याला? नाही दिसत. आणि आपल्याला दाखवता तरी येतोय का की हा माझा अंतरात्मा आहे बघा, असं दाखवता तरी येतोय का? नाही दाखवता येत. म्हणून तो कार्य करतो, सर्वांच्या ठिकाणी कार्य तो करतोय अंतरीचा अंतरात्मा. परंतु दाखवायचं म्हटलं तर आपण तो दाखवू शकत नाही. कारण का तो असून नसल्यासारखा, परंतु आहेच. लक्षात ठेवा, म्हणजे असून नसल्यासारखा आहे तरी सर्व ठाई पाहो जाता कोठेची नाही, जैसा अंतरात्मा ठाईच्या ठाई गुप्त झाला. म्हणजे काय? गुप्त झाला अंतरात्मा आपल्याला गुप्तच राहतो ना. अखंड कसा आहे गुप्तच आहे ना. प्रत्येक देहात म्हणजे आज पृथ्वी तलावरती जेवढे काही प्राणी मात्र आहेत, जेवढे सजीव आहेत, त्या प्रत्येकामध्ये तो अंतरात्मा आहे. परंतु असा कोण आहे का की ज्यानं अंतरात्मा काढून दाखवलाय? नाही. लक्षात ठेवा, म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी तो कार्याला असून तो काय आहे गुप्त आहे. तो आपल्याला प्रकट करता येत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, आहे तरी सर्व ठाई पाहो जाता कोठेची नाही. बघायला गेलो तर कुठं सापडतोय का दाखवा बरं. कोण म्हणतंय का की अंतरात्मा? हा कोण दाखवू शकतंय का अंतरात्मा? माझा अंतरीचा अंतरात्मा असा असा आहे. शास्त्रज्ञांनी काय केलं अखंड प्रयोग केले. आता जो मृत्यूक्षयेवर असणाऱ्या माणसाला काचेच्या पेटीत ठेवलं. शास्त्रज्ञांनी प्रयोग करायचं ठरवलं की नाही, आम्हाला काय बघायचं आहे, अंतरीचा अंतरात्मा बघायचा आहे. म्हणून त्यांनी काय केलं, भली मोठी काचेची पेटी तयार केली आणि ती पेटी एवढी सुबकपणे तयार केलेली होती की तिला कुठंही काय नव्हतं, छिद्र देखील नव्हतं. आता तो व्यक्ती मरणार होता, त्या व्यक्तीला त्यांनी काय ठेवलं, त्या काचेच्या पेटीमध्ये ठेवलं. सगळीकडे कॅमेरे लावले होते बघा, सगळीकडे कॅमेरे लावले होते. आणि सगळ्या कॅमेरामध्ये म्हणजे आता बघणार आपण की तो अंतरात्मा बघणार असं शास्त्रज्ञांना वाटत होतं. परंतु तो अंतरीचा अंतरात्मा निघून गेलेला पण ह्यांना कळलं नाही. कुठेतरी त्या काचेला काय पडली थोडीशी भेग पडली, त्यातून तो निघून पण गेला. हे कुणाला कळलं नाही?
शास्त्रज्ञांना देखील कळलं नाही. प्रयोग करून झालेत, अंतरीच्या अंतरात्म्याला पकडण्यासाठी बघण्यासाठी खूप सारे प्रयोग झालेत, परंतु कुणीही यशस्वी झालेलं नाही. कशासाठी? त्याला बघण्यासाठी. म्हणजे आहे तरी सर्व ठाई, पाहो जाता कोठेच नाही, तो कोठेच दिसत नाही. लक्षात ठेवा, आहे निश्चित आहे, परंतु तो कोठेच दिसत नाही. जैसा अंतरात्मा ठाईच्या ठाई गुप्त झाला. म्हणजे तशा पद्धतीनं समर्थ काय म्हणतात, जसा अंतरीचा अंतरात्मा देहातील सर्व कार्य करीत असून जसा कोठे दिसत नाही, त्याप्रमाणे तो सर्वत्र कार्य करीत असून कोठे सापडत नाही. कोण? महंत. बघा, कोण महंत? संतांनी कार्य केलं. कधी कळलं लोकांना हे संत आहेत म्हणून? संत तुकाराम महाराज जोपर्यंत कार्य करत होते तोपर्यंत सगळे वेडे म्हणायचे त्यांना. येड्या तुका म्हणायचे. आणि ज्या वेळेस ते गेले त्यावेळेस लोकांना कळलं की काय हो, ते संत. म्हणजे लक्षात घ्या, महंत कसे होते हो? लोकांमध्ये राहून देखील त्यांनी स्वतःची कीर्ती काय केली नाही, वाढवली नाही, उपाधीत अडकले नाहीत. आपलं कार्य करीत राहिले गुप्तपणे आणि अखंड करत राहिले. प्रत्येक कार्यामध्ये सहभाग त्यांचा आहे. लक्षात ठेवा. म्हणजे अंतरीचा अंतरात्म्याचं कार्य जसं चालतं, आपल्या अंतरी तरी काय चालतंय हो? आता अंतरात्म्याचं कार्य तर चालतंय, परंतु आपल्या अंतरी सत्कर्माचं जे कार्य करून घेतायत ते महंतच करून घेतायत ना. हे सांगायचंय की महंत अंतरीच्या अंतरात्म्यासारखंच कार्य महंताकडून घडत असतं. त्या वेगळे काहीच नसे, पाहो जाता तो न दिसे, न दिसो न वर्तवितसे प्राणीमात्रांशी. त्या वेगळे काहीच नसे, त्याच्याशिवाय तर काहीच नसतं, आणि पाहिला जावे तर कोठेही दिसत नाही. पण न दिसताही सर्व प्राणीमात्रांचे व्यवहार चालवीत असतो. म्हणजे बघा, आपल्याला तो अंतरीचा अंतरात्मा दिसतो का हो? नाही दिसत, परंतु त्याच्या वाचून कोणतेच कार्य होत नाही. उलट सर्व प्राण्यांना प्रेरक तोच आहे. असे असून तो कोठेही काय होत नाही हो, दिसत नाही. तैसाच हाही नाना परी, बहुत जनास शहाणे करी, नाना विद्या त्या विवरी स्थूळ सूक्ष्म. तैसाच हाही नाना परी, त्याप्रमाणे हा महंतही पुष्कळ लोकांना अनेक प्रकारे काय करतो, शहाणे करतो. अनेक प्रकारच्या स्थूळ व सूक्ष्म विद्या समजावून सांगतो. तसे हे महंत, समर्थ काय म्हणतात, तशी ही महंत लोक असतात. अनेकांना काय करतात, अनेक विद्या शिकवतात. उत्तमाच्या काय करतात, विद्या शिकवतात आणि शहाणं करतात हो. बहुत जनास शहाणे करी. आपण विवरण निरूपण करणाऱ्यातले होतो का? श्रवण करणाऱ्यातले होतो का? नव्हतो. आपली परंपरा ही नाहीये, लक्षात ठेवा. परंतु आपल्याला ह्या परंपरेशी जोडणारा तो खरा महंत आहे. लक्षात ठेवा. ज्यांनी दासबोध ग्रंथ, श्री सद्गुरु चरित्र आपल्या मांडीवरती दिलं, आपल्याला वाचायला शिकवलं, बोलायला शिकवलं, तो खरा महंत. लक्षात ठेवा. कारण आपली पात्रता नव्हती हो. आपल्याला काय नसतं कळलं, हे ग्रंथ काहीच कळले नसते, विषय विकार काय कळले नसते. नानासाहेबांनी बैठक जर सुरू केली नसती तर हे काहीच मिळालं नसतं असलं ज्ञान. लक्षात ठेवा. अखंड आपलं सुद्धा शोषण कुणीतरी केलेलं असतं. लक्षात ठेवा. म्हणजे या सर्व गोष्टींची जाणीव, चांगलं वाईट, विषय विकार, नामस्मरण, उपासना, ग्रंथ, हे सगळं सात्विक बुद्धी, हे दिलं कुणी? ह्या बैठकीनं दिलं. लक्षात ठेवा. ह्या उपासनेनं, या श्रवणानं दिलं. अन्यथा आपल्याला हे कुठून प्राप्त झालं असतं? लक्षात घ्या ना, विचार करा. हे ज्ञान देणारा सूक्ष्मातून सूक्ष्म 400 किलोमीटर अंतर आहे. रेवदंडा ते म्हणजे 200-300 किलोमीटर लांब राहतात प्रत्येक जण. आपण बी लांब राहतो. आणि एवढं असूनही आपल्यापर्यंत एवढं ज्ञान कशा पद्धतीनं पोहोचलं? अंतरात्मा काय, परमात्मा काय, काय कळलं असतं? आपल्याला काहीच कळलं नसतं. लक्षात ठेवा. हे सर्व कळवून देणारा आला म्हणून आपल्याला कळतंय ना. त्यांनी हे ग्रंथ उघडले,
आणि स्वतः निरूपण केलं म्हणून आपल्याला हा परमार्थ मिळाला. परमार्थ म्हणजे काय कळलं नसतं. आपण काय हो अज्ञानात अंधकारात अडकलो असतो. काय अवस्था झाली असती या देहाची माहीत नाही. म्हणून लक्षात ठेवावं, अनंत उपकार आहेत हो या महंतांचे. अनंत उपकार आहेत या सद्गुरू परंपरेचे, ज्यांनी हे काय केलं हो, श्रवण उपासना निरूपण सुरू ठेवलंय अखंड आपल्यासाठी. यांचं उपकार मानता आले पाहिजे. तो नावं ठेवणारे ठेवणारच आहेत, आपल्याला त्याकडं लक्ष द्यायचं नाहीये. म्हणून समर्थ काय म्हणतात, बहुत तैसाच हाही नाना परी, बहुत जनास शहाणे करी. आपल्यासारख्या अहो शिक्षणाचं महत्त्व नानांनी समजून सांगितलं, बालभक्तीतून सगळं शिकवलं उत्तमाचं. म्हणून आज आपण उत्तमाचं सांगतोय, उत्तमाचं बोलू शकतोय. लक्षात ठेवा, हे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. परंतु एवढं असून देखील कधीही उपाधी घेतली नाही का कुठल्या उपाधीत अडकले नाहीत. लक्षात ठेवा, अखंड परमार्थ केला. कोणतंही परमार्थाला कधीही काय केलं नाही हो, गालबोट लागेल असं कुठलंही आचरण त्यांनी केलेलं नाही. लक्षात ठेवा, कधीही केलेलं नाही ना आता कधीही करणार नाहीत. लक्षात ठेवा, म्हणजे ही कोणाची लक्षणं आहेत, महंतांची लक्षणं आहेत. स्वतः त्यांनी हे सर्व केलं आणि आपल्याला सांगितलं करायला. म्हणजे जे ते स्वतः करतात तेच आपल्याला सांगितलं, हा मार्ग त्यांनी आपल्याला सांगितला. म्हणून आपण चांगल्या मार्गावरती आहोत. लक्षात ठेवा, अनंत उपकार आहेत त्यांचे आपल्यावरती. काय आहेत? अनंत उपकार आहेत. तैसाच हाही नाना परी, बहुत जनास शहाणे करी. नाना विद्या त्या विवरी स्थूळ सुषमा. आपणा करिता शहाणे होती, ते सहजची सोय धरती. जाणतेपणाची महंती ऐसी असे. आपणा करिता शहाणे होती, स्वतः करता तर शहाणं होता आलं पाहिजे ना. म्हणजे आपल्यामुळे जे शहाणे होतात ते सहजच आपला आश्रय करून वागतात. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, ऐकतोय बरोबर आहे, श्रवण ऐकतोय, निरूपण ऐकतोय, उपासना करतोय बरोबर आहे, परंतु आपल्याला शहाणं होता आलं पाहिजे. स्वतःच आपल्याला वळण लावता आलं पाहिजे. स्वतःच आपल्याला बदल करता आला पाहिजे. आपल्या वागण्यात बोलण्यात काय करता आलं पाहिजे, बदल करता आला पाहिजे. हे काय आहे, महंताचं लक्षण आहे समर्थ म्हणतात. म्हणून जाणतेची महंती अशी असते, म्हणजे जो जाणता आहे त्याला आपोआप कळतं हो. अशा प्रकारे ज्ञान देऊन लोकांना वेधून घेण्याची महंती कुणाकडे असते? जाणत्याकडेच असते. अनेक सुलभ किंवा सूक्ष्म विद्या बहुत जनास सांगून जो शहाणे करतो, ह्याप्रमाणे ह्याच्यापासून शहाणपण शिकून अनेक लोक स्वतंत्र कार्य प्रवर्तक होतात. असा तो सर्वज्ञ व सर्वकर्ता पुरुष तोच महंतपणाला योग्य होय. लक्षात ठेवा, जो स्वतः काय करतो, शहाणपण शिकवतो आणि इतरांनाही काय करतो, स्वतंत्र कार्यप्रवर्तक करतो, तो म्हणजे सर्वकर्ता पुरुष तोच कोण हो, महंतपणाला काय होय, योग्य होय. आपणा करता शहाणे होती, ते सहजची सोय धरती. जाणतेपणाची महंती ऐसी असे. राखो जाणे नीती न्याय, न करवी अन्याय. कठीण प्रसंगी उपाय करो जाणे. नीती न्याय ह्यांचे रक्षण कसे करावे हे ज्याला कळते ते तो खरा काय हो, महंत होय. म्हणजे समर्थ काय म्हणतात, महंत कुणाला म्हणायचं की जो स्वतः अन्याय करत नाही आणि दुसऱ्याकडूनही अन्याय करवत नाही. म्हणजे कधीही काय करत नाही, अन्याय करत नाही. स्वतः नीती न्यायाने आचरण वर्तन करतो. न करी स्वतः अन्याय करत नाही किंवा कोणाकडून करवून घेत नाही. कठीण प्रसंगामध्ये कोणती उपाययोजना करावी हे ज्याला माहीत असतं तो खरा काय हो, महंत. म्हणजे कठीण प्रसंगामध्ये पण जो उपाय शोधून काढतो तो खरा काय हो, महंत. कारण कसं, राखो ज्याला नीतिन्यायाने वागता येते, जो अन्याय करत नाही किंवा करवून घेत नाही, कुणाला अन्याय करायला शिकवत नाही, तो खरा काय हो, महंत. आणि प्रत्येक प्रसंगातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे असतं
म्हणजे प्रत्येक प्रसंगातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य उपाय ज्याच्याकडे असतो तो करा काय हो महंत. ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. ऐसा पुरुष धारणेचा काय सांगितलंय हो? ऐसा पुरुष धारणेचा, असो जो व्यापक बुद्धीचा पुरुष असतो तोच अनेक जणांचा काय आहे आश्रय होय. म्हणजे समर्थ काय म्हणतात, असो म्हणजे ऐसा पुरुष धारणेचा, म्हणजे ही जी काय वरची जी लक्षणं सांगितली आहेत ही ज्याच्याकडे आहेत असा पुरुष म्हणजे काय हो रघुनाथाचा अवतारच म्हणायचं. असं समर्थांना सांगायचंय की ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. म्हणजे असा जो पुरुष आहे तो आधार आहे हो. ही जी लक्षणं आहेत महंताची लक्षणं ज्या व्यक्तींकडं आहेत तो व्यक्ती बहुत जणांचा काय आहे हो आधार आहे. तोच अनेक जणांचा काय आहे आधार आहे. आणि म्हणून समर्थ स्वतः काय म्हणतात, मी रामाचा दास सांगतो की त्याचा गुण घ्यावा. म्हणजे कुणाचा गुण घ्यावा? हे जे महंताची लक्षणं आहेत ती एका श्रीरामाकडं होती आणि अशी लक्षणं तुमच्या अंगी यावी असे गुण तुम्ही घ्यावेत. म्हणजे रघुनाथाचे गुण तुम्ही घ्यावेत अशी विनंती मी रामदास म्हणजे समर्थ आपल्याला विनंती करतायत की काय हो तुम्ही पण काय करा श्रीरामांचे गुण घ्या असं काय करतायत आपल्याला विनंती करतायत. ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. म्हणजे वरची जी लक्षणं आहेत ती लक्षणं ज्याच्याकडे असतील तो खरा पुरुष काय हो महंत आहे. तो खूप श्रेष्ठ आहे आणि तोच खरा आधार कुणाचा आहे हो बहुत जणांचा आधार आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, अरे मी रामाचा दास म्हणून तुम्हाला सांगतोय की काय हो श्रीरामांचे जे गुण आहेत ते तुम्ही घ्या. म्हणजे तुमच्या अंतरी काय येतील ही महंताची लक्षणे येतील. म्हणजे अखंड श्रीरामांकडे काय होती हो ही सर्व लक्षणे श्रीरामांकडे होती. म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत की श्रीरामांच्या अंगी जी लक्षणं होती गुण होते ते अखंड आपण काय करायचे स्वतःमध्ये अंगीकार करायचा आहे. ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे महंत लक्षण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.